बेधडक न्यूज मध्ये आपलं स्वागत. सध्या याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. मात्र अशात बीएलओनी आता घरोघरी जाऊन SIR नोंदणी करावी अशी मागणी जनतेतून होत आहे. SIR साठी आता काही दिवस शिल्लक राहिले असताना प्रशासनाने यात लक्ष देण्याची गरज असल्याचे मत नागरिकांतून व्यक्त केले जात आहे. मतदार पुनर्निरीक्षण कार्यक्रमांतर्गत निवडणूक विभागाने नियुक्त केलेल्या BLO मार्फत घरोघरी जाऊन मतदारांची माहिती अपडेट करणे हा नियम असताना बीड जिल्ह्यात मात्र बहुतांश शहरी व ग्रामीण भागात एकाच ठिकाणी बसून BLO हे मतदारांची माहिती अपडेट करण्यासाठी त्यांना आहे त्या ठिकाणी बोलावून SIR ची प्रक्रिया करत आहेत, जेणे एकाच ठिकाणावर गर्दी होत असून कामाचा देखील खोळंबा होत असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. SIR नोंदणीसाठी काही दिवसच आता उरले असताना याकडे संबंधित विभागाने आणि निवडणूक विभागाने तसेच त्या तालुक्यातील तहसीलदारांनी लक्ष देण्याची गरज असल्याचे मत नागरिकांतून व्यक्त केले जात आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने संपूर्ण देशभरात SIR अर्थात मतदार पुनर्निरीक्षण मोहीम सुरू केली आहे. महाराष्ट्रात देखील निवडणूक आयोगाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आणि यंत्रणेला ही मोहीम यशस्वी करण्यासाठी मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत. या सूचनानुसार प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा परिषद तसेच खासगी शाळांच्या शिक्षकावर BLO म्हणून जबाबदारी देण्यात आलेली आहे. या शिक्षकांनी आपल्या शाळेच्या वेळेनंतर प्रत्येक मतदारांच्या घरी जाऊन मतदार यादीत दुरुस्ती करावयाची असल्यास अथवा ती यादी अपडेट करावयाची असल्यास माहिती मतदारांच्या घरोघरी जाऊन भरणे अपेक्षित आहे. मात्र आतापर्यंत ते काम BLO एकाच ठिकाणी बसून करत असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे. आता काही मोजकेच दिवस या कामासाठी शिल्लक राहिले असताना या मोहिमेतून वंचित राहिलेल्या मतदारांच्या घरोघरी जाऊन त्यांचे SIR सर्वेक्षण पूर्ण करावे अशी मागणी नागरिकांतून व्यक्त केली जात आहे. ही बातमी आपणास आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेधडक न्यूज साठी मी समीर सरकार, बीड.